कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव वावरा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर
लेकुराची हित लेकोराचे हित ओ लेकुराचे हित लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी नळवाड्याची
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन विको द्या ना दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू हो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारणे आता विठ्ठल 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 बालकृष्ण पवनसुत हनुमान की जय नमः पार्वती पतये शिव हर महादेव लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया
तुकोबारायांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयांचा वारकऱ्याच्या नित्यपाठातला काकड्याच्या पहिल्या मंगलचरणामध्ये ज्या अभंगाचा समावेश केलेला आहे आणि आईचं विशेष वर्णन करणारा अभंग जो आहे असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी सौभाग्यवती द्रौपदीबाई जयसिंगराव खामगड या माये माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचं पूर्ण दुःखांकित शोकाकुल परिवार स्वर्गीय मातृशक्तीचे पतिदेव श्रीमान जयसिंग यशवंतजी खामगड, मुले आहे त्यांना 5, रत्नप्रभा बबन कोकरे, अलका हनुमंत कोकरे, शोभा आबासो देवकाते, रेखा गोरख डोंबाळे, वंदना दिलीप डोंबाळे. 5 मुली आणि 2 मुलं. शशिकांत उर्फ भाऊसाहेबजी जयसिंग खामगड आणि शरद जयसिंग खामगड अशी 7 बहीण भावंड. या बहीण भावंडाला, सर्व नातवंडाला, नातेवाईक, आप्तेष्ट, स्वजन सखे या सगळ्यांना आज दुःखाची आठवण घेऊन येणारा हा दिवस आहे की आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी, चिमुकल्या तोंडामध्ये घास भरणारी, मायेचा हात फिरवणारी, चुकलं माकलं समजावून सांगणारी आणि आपल्या प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत असणारी आपली माय आज या जगात नाही. बरं, तिला जाऊन 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं तरी लेकी बाळींना वाटत नाही आमची माय गेली म्हणून आम्हाला सोडून. आजही या लेकी बाळींच्या डोळ्यामध्ये आई म्हटलं की खळखळ अश्रू येतात. आणि आईनं जे वाढवलं, घडवलं, शिकवलं तो सगळा बालपणापासूनचा जीवनपट या सगळ्या भगिनींच्या आणि 2 भावंडांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. खरं तर आईच्या आठवणीत आपण कीर्तन ठेवू हा पवित्र विचार या बहीण भावंडांच्या मनात आला ना, त्याचं एकच कारण या परिवाराला असणारे धार्मिक संस्कार. भाऊसाहेबजी खामगड यांनी मला फोनवरती संपर्क केला आणि आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल तब्बल 10 ते 15 मिनिट ते बोलत होते. खरं तर भाऊसाहेबजी खामगड यांचं सुद्धा वय आता बऱ्यापैकी आहे, पण आई वडिलाबद्दल किती प्रेम, किती आदर, किती माया आणि आई आणि वडील म्हटलं की मन किती भरून येतं ते त्यांच्या शब्दामधून मला कळत होतं. आत्ताही मी इथे आले तर मला सांगत होते, दीदी आमच्या वडिलांचं वय 90च्या पुढे गेलंय बरं. आणि मग मी विचारलं, म्हणजे मागेच मी विचारलं होतं, आई 87 वर्षाचं आयुष्य जगलेली ही माय, घरामधली वृद्ध माणसं दीर्घकाळ, आत्ताच्या घडीला बरं का सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का, या काळामध्ये जास्तीत जास्त घरातली म्हातारी माणसं आयुष्य जगत असतील ना, समजावं त्यांची पोरं खूप चांगली आहेत. हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. मुलं चांगली आहेत. आणि मुलांमुळे जर काही त्रास असेल, मुलं जर फक्त बायकोचाच ऐकण्यातली असतील तर ती म्हातारी माणसं, घरातले वृद्ध माता पिता तीळ 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 त्यांचं आयुष्य कमी होत असतं. कारण म्हातारपण हे त्यांच्यासाठी नसतंच, आपल्या लेकरांसाठी असतं. लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी असतं. आपल्या लेकरांना दुरून पाहत असतात, नजर भरून आशीर्वाद देत असतात. आई आणि वडील हे आपल्या जीवनातली अशी पात्र आहेत, ती कधीही स्वतःसाठी जगत नाही, ती जगतात फक्त आपल्या लेकरांसाठी. 87 वर्षाचं आयुष्य जगलेली ही माय माऊली. पण भाऊसाहेबांना आजही वाटत होतं, देवा तू घाई केलीस रे, घाई केली. माझ्या आईला घेऊन जाण्यासाठी तू घाई केली देवा, असा अन्याय तू करायला नको होता. हे जेव्हा एखाद्या मुलाच्या अंतःकरणातून, त्याच्या ओठातून बाहेर पडत असेल ना, समजावं त्या लेकराचं आपल्या आईवर किती प्रेम आहे, किती प्रेम. भाऊसाहेब दादांनी ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिली. आत्ता काही दिवसापूर्वी या भागात माझं कीर्तन झालं होतं. त्या परिवारातल्या ताई सुद्धा माझ्या समोर आहेत. ताई मला आडनाव लक्षात राहिलं नाही, माळ शिकारे. माळ शिकारे वस्तीवरती त्यांच्या कुटुंबात आम्ही कीर्तनासाठी गेलो. भरपूर सारी पाहुणे रावळे मंडळी, आणि ज्या माऊलीनं सासूची सेवा केली ती माऊली माझ्या समोर आहे. तर तिथे मी कीर्तनाला आलेली भाऊसाहेब दादांनी पाहिलं आणि मला फोनवरती संपर्क केला. म्हणे दीदी आमच्या आईचं पुण्यस्मरण आहे बरं, महाराष्ट्रातले खूप सारे वक्ते मी आणू शकतो,
महाराज माझ्याकडे शेखर महाराजांसारखी, दत्त महाराजांसारखी माझ्या संपर्कातली जवळची घनिष्ठ मित्रत्व असलेली सगळी महाराज मंडळी आहे. यांना मी सांगितलं ना, महाराष्ट्रातल्या मोठ्यातल्या मोठ्या वक्त्याला फोन करा, करतील ही माणसं माझ्यासाठी फोन. आणि या सगळ्या मंडळीच्या शब्दावर मोठ्यातला मोठा वक्ता सुद्धा येईल. पण श्राद्ध माझ्या आईचं आहे आणि आई ही मांडण्यासाठी एक स्त्रीचंच अंतकरण पाहिजे. म्हणून दीदी तुम्हीच आमच्या कार्यक्रमाला या. बरं, एक स्त्रीचं अंतकरण मांडू शकते. म्हणून भाऊसाहेब दादांचा आग्रह, तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी या. खरं तर भयंकर दूरचा प्रवास आहे सध्या माझा. शिर्डीच्या भागात माझी कथा चालू आहे. नगर शिर्डी रस्ता खूप खराब आहे. जेवढा वेळ नगरपासून तुमच्याकडे यायला लागतोय ना, तेवढाच वेळ तेवढ्या जागेत लागतोय. एवढा प्रवास, रात्री 10-11 वाजेपर्यंत कथा केली, रात्रभर प्रवास केला. गोफणे डॉक्टर साहेब खूप मोठा सेवाधारी एक व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी तर फारच धार्मिक आहेत, फार धार्मिक. आणि गोफणे डॉक्टर साहेबांनी त्यांच्या पूर्ण उभ्या आयुष्यात, म्हणजे आजही त्यांची ती सेवा चालू आहे, हृदयावरती शस्त्रक्रिया आणि हजारो, किती 19,000 काही असं काहीतरी आकडा मला सांगितला त्यांनी. एवढ्या रुग्णांना त्यांनी दुरुस्त केलं. म्हणजे ती व्यक्ती किती पुण्यवान आहे. भाऊसाहेब दादांनी डॉक्टरांच्याकडे आमची व्यवस्था केली. मी म्हणत होते मी येते तुमच्याच घरी, कारण तिथून उठून पुन्हा यायचं म्हणजे आम्हाला आराम होणार नाही. नाही म्हणे दीदी तुम्ही जा, कारण डॉक्टरांचं समाजसेवेमध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा सांगितलं मला की एवढ्या सगळ्या पेशंटला त्यांनी दुरुस्त केलेलं आहे, त्यांच्या पत्नी फार धार्मिक आहे. जिथे माझी थांबायची व्यवस्था केली होती ना, डॉक्टर मॅडमने ते सगळे कपडे धुवून काढणं, नवीन कपडे आणणं, ही सगळी व्यवस्था त्या माऊलीनं केली. आणि खूप आदर सत्कार सज्जन माणसं आहेत, त्यांच्याकडे आमची व्यवस्था केली आणि आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. खरं तर येणं जाणं खूप लांबचं आहे, खूप थकवा आणि शिनभाग आलेला होता. पण भाऊसाहेबजींचा मनाचा मोठेपणा आणि त्यांनी केलेली व्यवस्था पाहून आमचा सगळा शीन हलका झाला. सगळा शीन. या कीर्तनासाठी सगळी गुणीजन मंडळी या बारामतीच्या प्रभागामध्ये मनानं मोठं असणारं एक व्यक्तिमत्व, संप्रदायातलं, आम्ही ज्यांना आमचे छोटे असतील किंवा मोठे भाऊ असतील, बहुतेक तर छोटेच असतील आमचे छोटे भाऊ, आमचे शेखरदादा जाधव. गोड स्वभाव आहे. चकलंबा या गावी थेट कल्याण स्वामी संस्थांच्या कलशारोहणासाठी आपण सगळेजण आलात. मी मनस्वी त्या बाबतीमध्ये आपले धन्यवाद व्यक्त करते. मी ऋणी आहे. आपण माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलात. आमचे शेखरदादा आहेत, फार गोड कंठ आहे महाराजांचा. सागरदादा फार गोड गाता तुम्ही. आणि दोघांच्या मध्ये कपिलदादा आहेत. सगळ्यांना वंदन आहे. आमच्या पांडुरंग बाबा शिंदेंचं सगळं विद्यार्थी मंडळ आहे आणि गुरु शिष्य हे सोबतही आहेत. बऱ्याच ठिकाणी आमच्या पांडुरंग दादांची आम्हाला खूप छान मृदंगाची साथ मिळते. आमचे पांडुरंग महाराज शिंदे आणि त्यांचे सर्व विद्यार्थी, या सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजली पाहिजे. या बारामतीच्या भागामध्ये परमार्थ जिवंत ठेवण्यामध्ये गावोगावी खेडोपाडी सप्ताह असेल, एक दिवसीय कीर्तन महोत्सव असतील, एक दिवसाचा श्राद्धाचा कार्यक्रम असेल, यांच्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण या भागामध्ये येत नाही. म्हणून खूप मोलाचे आहेत पांडुरंग महाराज आपल्या सगळ्यांसाठी. त्याचबरोबर चोपदार अशोक महाराज देवकर आहेत, पांडुरंग महाराज देवकर आहेत, ओमकार साऊंड सिस्टम जळकेवाडी आहे, शंकर महाराज भिसे, गायनाची साथ देणारे माणी महाराज, दत्तात्रय पंत गावडे आदी करून सगळी मंडळी. आमचे खोमणे अण्णा आहेत. या बारामतीच्या भागात पहिल्यांदा मला खोमणे अण्णांनीच या कोराळे वगैरे या परिसरात मला पहिल्यांदा घेऊन आलेले आहेत. आणि या भागात कुठे माझं कीर्तन असेल, अण्णांचं खूप प्रेम माया कार्यक्रमासाठी येतात. माझ्या विद्यार्थिनी नारायणी, राधिका, तनुजा आणि साक्षीताई. आमचे गणेश भाऊ गावडे आहेत. आता त्यांच्याकडे खूप कार्यक्रम आहेत. गणेश जयंतीला असा योगायोगानं कार्यक्रम बसलाय. 2 महिन्यापासून कीर्तनकार शोधत होते. माझं कीर्तन जानेवारीत ठेवलं होतं, पण त्यांना कीर्तनकार म्हणजे मनात तर खूप आहे की खूप चांगला वक्ता आपल्याला बोलवायचा आहे. महंत बोलवा, चांगलं वक्तृत्व पण पाहिजे, महंत पण पाहिजे आणि संस्थानिक पण पाहिजे. आता ही तिन्ही गणित जुळवताना एवढी दमछाक होऊ लागली, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर. पण बाप्पा म्हटले, गणपती बाप्पा तुमच्या जवळच कीर्तनकार आहे.
मग मी म्हटलं असंही मला 6 जानेवारीला गुजरातला जायचं होतं. गुजरातला जाण्यामुळे त्या तारखेची थोडी अडचण येत होती. मी म्हटलं गणेश दादा मग आपणच 22ला कीर्तन केलं तर म्हणजे तिथे दुधात साखर पडली बा, बरं झालं. असंही मी परेशान झालो म्हणे. मग त्यांच्याकडे आता 22 जानेवारीला गणेश जयंतीला मेदड इथं त्यांचं खूप मोठं गणपती संस्थान आहे, मेडद या ठिकाणी. तर त्यांच्या वतीने आताच तुम्हाला निमंत्रण देते मी की सगळेजण कार्यक्रमासाठी या. खूप सज्जन व्यक्तिमत्व आहे. बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी. यूट्यूब चॅनल आहे इथे. दादा नाव काय? माय बोली हे यूट्यूब चॅनल. या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. इकडे कैवल्य साम्राज्य हे यूट्यूब चॅनल आहे. याही चॅनलवरती हा कार्यक्रम पाहायला मिळेल. आमच्या भाऊसाहेब दादांनी अंतःकरणातून नियोजन केलं म्हणून इथे अपेक्षेपेक्षा जास्त मृदंग वादक आहेत. माईक कमी पडतायत एवढे गायक आहेत. कीर्तनकार मी एकटीच नाही, आपल्या बैठकीत सुद्धा बरेच कीर्तनकार आहेत, वारकरी बांधव आहेत. एक चॅनल त्यांनी सांगितलं, दुसरं तिसरं यूट्यूब चॅनल इथं हजर आहे. म्हणजे जेव्हा माणसं अंतःकरणातून एखादी सेवा हातामध्ये घेतात ना, परमेश्वर त्याला किती भरभरून यश देतो. त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे गावडे भाऊंनी ठेवलेलं आजचंही हरिकीर्तन आहे. बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी, खूप छान मंडप, डेकोरेशन, साऊंड सिस्टीम. या परिवाराचे नातेवाईक, आप्त इष्ट, स्वजन सखे, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, माळ शिकारे परिवार, त्या आमच्या भगिनी आदी करून सर्व त्यांच्या कुटुंबातलं आणखी कोणी इथं आलं असेल. या सगळ्यांच्या मध्ये चोपदार असतील, विनेकरी असतील. विठ्ठल 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 विठ्ठल. 87 वर्षाचं आयुष्य जगलेली ही माय. पूर्ण आयुष्यात जमतो तेवढा परमार्थ या माऊलीनं केला. देवघरातल्या देवांचं पूजन असेल, माळीवरचा जप असेल, दारात आलेल्या याचकाला कोरभर अन्न असेल, सप्ताहाच्या निमित्तानं वारकऱ्यांना अन्नदान असेल, पंढरीची वारी, या सगळ्या जमतात त्या सेवा या माऊलीनं तिच्या जीवनामध्ये केल्या. व्रत केलं, वैकल्य केलं, उपवास पारणं केली. पण एवढं सगळं करत असताना पदर पसरून 2 हात आणि 1 मस्तक भगवंताच्या चरणी टेकून एकच मागितलं, देवा माझ्या लेकराला सुखात ठेव. हे फक्त आईच करू शकते. श्राद्ध आईचं आहे, पुण्यस्मरण आईचं आहे. आई म्हणजे काय कुणी सांगायला जाऊ दे. तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी आई काय सांगावी, देवाला सुद्धा आई व्यक्त करता आली नाही. आई सांगण्यासाठी समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. गणपती बाप्पा जरी लिहायला बसला ना तर आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आईचं प्रचंड प्रेम आपल्यावरती असतं. तिचा देह माणसाचा असू दे, नाही तर पशुचा असू दे, नाही तर पक्षाचा असू दे, देह कोणताही असू दे, जिचं अंतकरण आईचं बनलेलं आहे तिचं लेकरावर प्रचंड प्रेम असतं. आईचं प्रेम कसं व्यक्त करू, काय सांगू. आई म्हणजे तिचं लेकरावर प्रचंड प्रेम. जसं की चिमणीसाठी पाखरं, चिमणीसाठी पाखरू, गाईसाठी वासरू आणि आईसाठी लेकरू. तिचं जीवनच असतं ते. ती स्वतःसाठी कधीच जगत नाही, म्हणून तर जग तिच्यासाठी बोलतं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. हो नभेची चांदणी तू ग चंद्राची कोर.
रक्ताचा एक एक थेंब जाळून आपल्या लेकराच्या तोंडात दुधाचा थेंब घालणारी माया आहे. 9 महिने पोटामध्ये वाढवते. बाळ जन्माला आलं की तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची काळजी घेते, त्याला संस्कार देते, त्याला ज्ञान देते. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला पहिला गुरु आपली आईच आहे, कारण ती आपल्याला चांगलं शिकवायचा प्रयत्न करते. आणि आई जेव्हा स्वतःची जबाबदारी चोख पार पाडते ना, तेव्हा त्या आईच्या पोटी भाऊसाहेब दादा आणि शरद दादा सारखी लेकरं जन्माला येत असतात, की ज्या लेकरांना कळतं आई गेल्यानंतर तिच्या आठवणीत आपण कीर्तन केलं पाहिजे, तिच्या आठवणीत अन्नदान केलं पाहिजे. मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे ना श्रोते मंडळी, लेकरू घडवत असताना त्याही पेक्षा जास्त जबाबदारी आईची आहे. मातीला आकार देण्याचं काम कुंभार दादा करत असतो. मातीच्या मूर्त्या बनवता बनवता, मातीचे मडके बनवता बनवता, ते बनवलेले मडके भाजले का कच्चे आहे त्याचं परीक्षण करता करता संप्रदायात तयार झालेला माणूस भाजलेला आहे का कच्चा आहे, परिपक्व झाला का अजून कच्चा आहे, या ज्ञानापर्यंत पोहोचलेले एक संत आहेत आपल्या संप्रदायात. त्या संताचं नाव तुम्हाला सांगते. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळा तुडविले पायी, कुंभाराने बाळा तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसता खेळता कोबडे बोलाता, हसता खेळता कोबडे बोलाता, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, तुडविले नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. लक्ष देऊन ऐका. मातीला वस्तूचा आकार देणं, त्याला तयार करणं, लोकांच्या सेवेत पाठवणं, असे कुंभार दादा होते. त्या मातीच्या वस्तू बनवायचे. ते चिखल तुडवत होते. एक दिवस ऐका बरं, चिखल तुडवत असताना कुंभार दादाच्या पत्नीनं विचारलं, का हो काय बनवणार आहात तुम्ही? कुंभार दादांना सांगितलं, भाग्यवान आता मी चिलीम बनवणार आहे. चिलीम? हो, चिलीम बनवणार आहे. सध्या चिलीमचा खूप जमाना आहे. लोक भरपूर चिलीम विकत घेतील, भरपूर पैसे आपल्याला मिळतील, गाडी बंगला सगळं काही आपल्याला मिळेल. बर, म्हणून मी चिलीम बनवणार आहे. बिचाऱ्या त्या कुंभार दादाची पत्नी थोडीशी धार्मिक होती. अधूनमधून कीर्तन ऐकत होती. रोज शिवलीला अमृताचं पारायण करणारी होती. शंकराची पूजा काय
आणि त्याचा हरिपाठ काय हे रोज करत होती ती. ती म्हटली माझी गोष्ट ऐकता का तुम्ही? तो म्हटलं बोल ना. कुंभार दादाची पत्नी म्हणते अहो तुम्ही चिलीम बनवताल, पैसे पण आपल्याला मिळतील, पण जी लोक चिलीम घेतील ना त्यांचं आरोग्य खराब होईल, त्या माणसाच्या आरोग्याचं नुकसान होईल, त्यांचा पैसा वायाला जाईल, संसार उद्ध्वस्त होईल, लेकरं बाळ रस्त्यावर येतील. हो पैशासोबत लोकांचा शिव्याशाप आणि तळतळाट सुद्धा आपल्याला मिळेल. माझं ऐका ना. लोकांचा तळतळाट घेण्यापेक्षा आणि चिलीम बनवण्यापेक्षा येणारे दिवस उन्हाळ्याचे आहेत. तुम्ही जर सुंदर डेरे बनवले तर लोक भरपूर डेरे विकत घेतील, कमी ना जास्त पैसे मिळतील आपल्याला, पण त्या पैशासोबत लोकांचा आशीर्वाद सुद्धा भेटेल. मग तुम्हीच ठरवा बरं काय करायचं. त्याला पटलं तिचं बोलणं. तो म्हटला सती तू बोलतेस त्याच्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ठीक आहे म्हणे आता मी डेरे बनवतो. त्याला बनवायची होती चिलीम, पण त्यानं डेरे बनवायला चालू केलं. मातीला डेऱ्याचा आकार देतोय. मातीला डेऱ्याचा आकार देत असताना मातीतून आवाज आला, कुंभार दादा काय बनवणार आहेस? कुंभार दादानं सांगितलं मातीताई मी डेरा बनवणार आहे. दादा तू तर चिलीम बनवणार होता ना, डेरा का बरं बनवणार तू आता? कुंभार दादानं सांगितलं मातीताई बनवणार होतो मी चिलीम, पण आता डेराच बनवणार आहे. का बनवणार डेरा? कुंभार दादानं सांगितलं मातीताई माझा विचार बदलला ग, माझा विचार बदलला. माती बोलली दादा तुझा तर विचार बदलला, माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता, ज्यानं ओठाला लावलं असतं त्याचं आरोग्य खराब झालं असतं, त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता, लेकरं बाळ उन्हात पडली असती, एका सौभाग्यवतीचं सौभाग्य धोक्यात आलं असतं, तिचा तळतळाट आणि तिचा शाप आपल्याला लागला असता. पण दादा तू मला आता डेरा बनवणार आहेस, लोक माझ्यात थंड पाणी ठेवतील, जे पाणी पितील त्यांचं आरोग्य चांगलं राहील, पोट शांत होईल, मीही शांत राहील, आणि तो माणूस जो पाणी पिईल तो सुद्धा शांत होईल, मलाही आशीर्वाद मिळेल दादा, आणि तुला सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. दृष्टांत संपलाय. पण हा दृष्टांत खूप मोठी शिकवण देतो आपल्याला. मातीला आकार देत असताना कुंभार दादाला 1000 वेळा विचार करायला पाहिजे की आपण या मातीपासून जी वस्तू बनवतोय ती समाजाच्या हिताची आहे का समाजाच्या नुकसानाची आहे. हा विचार जर मातीला आकार देत असताना कुंभार दादानं करणं गरजेचं आहे. मग समाजाला एखादा आपलं लेकरू समाजाचा भाग म्हणून देत असताना ते किती सज्जन असलं पाहिजे याची जबाबदारी आईला पूर्ण करावी लागते. आणि जेव्हा द्रौपदीबाई आईसारखी माऊली या समाजाला भाऊसाहेबजी आणि शरद दादा या 2 भावंडांसारखी, या 2 लेकरांसारखी गुणवान लेकरं जेव्हा समाजाला देते ना, तेव्हा समाजानं असं म्हणायचं की या आईनं स्वतःची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. कारण ज्या लेकराला कीर्तन कळतं, ज्या लेकरांना आईवडिलाची सेवा कळते, ती लेकरं या जगातली धन्य लेकरं आहेत. कोळी कन्या पुत्र होते जय सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जय सात्विक. कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक. कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक. हो तयाचा हरिक, तयाचा हरिक,
कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. समाजाला जेव्हा आपण चांगली संस्कार संपन्न लेकरं देतो ना, समजावं आई वडिलांनी स्वतःची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. ते त्यांच्या कर्तव्याला चुकले नाही. चांगली लेकरं त्यांनी समाजाला दिली. आणि लेकरं ही संस्कारानं चांगली निवडत असतात बरं. लेकरं जन्माला घातली आणि त्यांना फक्त आपण लालन पालन करतोय, पाहिजे ते देतोय, त्यांना खाऊ घालतो, चांगले कपडे देतो, यानं लेकरं तयार होत नसतात. संस्कारानं लेकरं तयार होत असतात. आई वडिलांनी संस्कार दिले. आणि खरं तर स्वर्गीय द्रौपदी आई आणि त्यांचे पतिदेव जयसिंग बाबा, बाबांच्या जीवनात दुःख आहे, कारण त्यांच्या जीवनाचा जोडीदार त्यांना सोडून गेलाय. पण या दाम्पत्यानं आपल्या लेकरांना एवढे चांगले संस्कार दिलेले आहेत. भाऊसाहेब दादांच्या सोबत जेव्हा जेव्हा माझं बोलणं झालं, आणि आज तर येताना डॉक्टर साहेबांनी त्यांच्याबद्दल खूप चांगली भावना व्यक्त केली. म्हणे दीदी सरळ मनाचा माणूस आहे, या माणसाला कपट नावाची गोष्ट जमत नाही. कितीतरी हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस आहे, पण एवढा ऊस काढायचा, फॅक्टरीला जाऊ द्यायचा आणि बिलाचं गणित फक्त बोटावर करायचं. गोर गरीब लोकांच्या, पाहुणे रावळे मंडळीच्या, दिन दुबळ्यांच्या अडचणीत धावून जायचं. आडल्या नडल्या माणसाला मायेचा हात फिरवत घासभर अन्न द्यायचं. जमते ती मदत आपण लोकांना करत राहायची, कारण जीवन फक्त आणि फक्त स्वतःला जगण्यासाठी नाही. या जीवनात थोडा तरी परोपकार असावा, या जीवनामध्ये थोडा तरी धर्म असावा. माणूस म्हणून जन्माला आलो, देव देश आणि धर्म या 3 गोष्टी आपल्याला कळाव्यात. हे सगळे संस्कार या सगळ्या भावंडांना जे प्राप्त झाले, ही सगळी पुण्याई त्यांच्या आई वडिलांची आहे. आई वडिलांनी दिलेल्या संस्काराचं हे रूप आहे. या 2 भावंडांच्या जीवनामध्ये परोपकार हा भाव पाहायला मिळतो. त्यांच्या आईचं तर थोर पुण्यच आहे, कारण या माऊलीला पौष महिना म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनातला सगळ्यात पवित्र महिना. या महिन्यामध्ये वाणाची लूट असते, संक्रांतीचा सण असतो. या पौषाच्या महिन्यामध्ये हळदी कुंकू या महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया करतात. ज्या माऊलीला या पवित्र महिन्यामध्ये सौभाग्यवतीचं लेणं घेऊन जगाचा निरोप ज्या माऊलीनं घेतला, आणि तिच्या वर्ष श्राद्धाचा दिवस, आई जगदंबेचा दिवस म्हणजे मंगळवारच्या दिवशी आला, हे सगळे सुयोग हेच सांगतात की ती माऊली पुण्यवान होती आणि त्या माऊलीचं जीवन सफल झालं. हे सगळे पुरावे त्या गोष्टीचे आहेत. हे कुटुंबच धार्मिक आहे, हे कुटुंब परमार्थिक आहे. या कुटुंबात आई वडिलांनी स्वतः खूप चांगलं जगले आणि लेकरांना सुद्धा चांगले संस्कार दिले. विठ्ठल विठ्ठल या परिवाराच्या बद्दल मी ऐकलंय की या परिवारात दारात आलेला माणूस कधीही कपभर चहा, तांब्याभर पाणी, कोरान्न घेतल्याशिवाय गेलेला नाही. ही परोपकार करण्याची पद्धत या कुटुंबाची आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची सवय या परिवाराला आहे. पण ऐका, परोपकाराचं पुण्य किती मोठं असतं. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. काही संतांनी खूप मोठा यज्ञ करायचा ठरवला, खूप मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये अनेक ऋषी मुनी मंत्र उच्चार करत होते आणि जगाच्या कल्याणासाठी तो यज्ञ होता. आता यज्ञाचा शेवट सांगतेचा दिवस आला. सांगतेला खिरीचा प्रसाद बनवायचा. खीर बनवण्यासाठी एका माणसाला जबाबदारी दिली, म्हणे तू खीर बनव. त्यानं मग दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, किशमिश आणलं, साखर आणली, इलायची आणली, जे काही लागतं ना ते सगळं सामुग्री तो घेऊन आला खीर बनवण्याची. ऐका बरं, खीर बनवणारा खीर बनवतोय पण त्याचं लक्षच नाही
दुधाच्या पातेल्यात कधी ना साप आला आणि त्यानं विषाची गरळ टाकून गेला. ही माहितीच नाही त्या खीर बनवणाऱ्याला. आणि मग विषानं मिश्रित झालेलं ते दूध, विषारी दूध, माहिती नाही खीर बनवणाऱ्याला, त्यानंच बनवली ती खीर. त्या विषारी दुधाची खीर तयार झाली. आता फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि लोकांना जेवायला बसायचंय. जे मंत्र बोललेत ना ते पण जेवायला बसणार आहेत. विषारी खीर खातील तर काय जगतील काय? ते मरतील सगळेजण. कुणालाच माहिती नाही, खीर बनवणाऱ्याला माहिती नाही त्यात विष आहे, मंत्र बोलणाऱ्याला माहिती नाही खीर विषारी आहे. सगळे खीर खाऊन मरणार आहेत. पण एका बेडकानं पाहिलं पहा, बेडूक ते उड्या मारायला लागलं, डराव डराव करायला लागलं, मोठमोठ्यानं ओरडायला लागलं. ते त्याच्या भाषेत सांगत होतं, नका खीर खाऊ नका, नका खीर खाऊ नका. पण बेडकाची भाषा माणसाला कळते का? नाही कळत. आणि बऱ्यापैकी माणसांचीच भाषा माणसाला कळत नाही, बेडकाची कधी कळणार आहे? हा, माणसाला माणसाचे भाव कळत नाही, बेडकाचा भाव कधी कळणार आहे? बेडूक बिचारा व्याकुळ झाला, उड्या काय मारतोय, नका नका खीर खाऊ नका म्हणतोय, पण त्याची भाषा कळना. उलट बेडूक जवळ आला की काठीनं दूर ढकलून द्यायचे. त्या बेडकाचा जीव कासावीस व्हायला लागला. तो म्हणायचा, बिचारे मरतील बरं, हे मरतील हे बिचारे, कसं वाचवायचं तर यांना सुचना त्या बेडकाला. बेडकानं विचार केला, थोडाच वेळ हातात आहे म्हणे, आता जर का नैवेद्य गेला तर माणसं जेवायला बसलीच म्हणून समजा. अरे देवाला नैवेद्य घेईपर्यंत लोकांना दम नाही, मरतील हे बिचारे खीर खाऊन. बेडकानं विचार केला, असा जगून जगून महिना 2 महिनेच जगल मी, असं काही जास्त जगणार नाही. आणि जगलो तर बेडूक म्हणूनच जगला, असं काही माझी पदोन्नती होणार नाही, अशी काही मला मोठं पद प्राप्त होणार नाही. एवढंच की या गटारातून त्या गटारात, त्या डबक्यातून त्या डबक्यात, याच्या पलीकडे माझं कोणतं जग आहे? तो म्हटला, बेडूक म्हणून असं 2 महिने जगण्यापेक्षा 2 मिनिटात जर या कढईच्या पातेल्यात उडी मारली, या खिरीच्या पातेल्यात उडी मारली, माहितीये मरल मी, पण हजारो लोकांचा जीव वाचल. कोणी विचार केला? बेडकानं. कधी कधी माणसं विचार करायला कमी पडतात. म्हणजे तुम्ही खिरीच्या पातेल्यात उड्या माराव्यात असा आमचा भाव नाहीये, पण बेडकानं विचार केला, म्हणे माझं बोलणं तर काही कळना, यांचा तर जीव मला वाचवायचा आहे. त्या बेडकानं उकळत्या खिरीमध्ये धडामकन उडी मारली. जशी उडी मारली सगळी लोक ओरडायला लागली, अरे खीर खराब झाली, खीर खराब झाली, याला कळतच नाही, याला अक्कलच नाही, याचं लक्षच कुठं होतं, एवढी मोठी खीर खराब केली, त्यात बेडूक पडला, बेडूक पडला. जे सुचल ना ते बोलून घ्यायचं त्या माणसाला, खीर बनवणाऱ्याला. आणि एकदा का माणसं तावडीत सापडली की मग कुणी पण बोलतं. चोर फक्त हाताला लागावा, जे चोराला पाहून घाबरतं ते पण चिमटे काढतं. मग तर कुणी पण बडबड करायला लागलं, अरे तुझं लक्ष कुठं होतं, अरे खीर खराब झाली ना. बोलणाऱ्याला माहिती नव्हतं खीर विषारी आहे, आणि बनवणाऱ्याला सुद्धा माहिती नव्हतं खीर विषारी आहे. याच्यातून एक गोष्ट शिका माझ्या ताईंनो, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. आलात या परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी घरी घेऊन जा. गृहस्थी जीवन जगता तुम्ही, लेकरा बाळाचं कुटुंब आहे तुमचं, मुलं आहे, सुना आहेत, नातवंड आहेत. कधी सुनाच्या हातनं दुधाचा तांब्या पडला, तेलाची किटली पडली, भाजीचं पातेलं पडलं तर कुरकुर करू नका, बडबड करू नका. कारण हातातून काही सटकलं, फुटलं तर त्याच्या पाठीमागे आपलंच काहीतरी भलं झालं असा त्याचा अर्थ असतो. हे शिका. छोट्या छोट्या कारणानं घरात वाद करू नका. आणि विशेष करून सासवांना हात जोडून विनंती आहे, सुनाला तर कुरकुर करूच नका. कारण आताचा काळ सुनेचा नाही, कुणाचा आहे? खामगळवाडी आहे, मोठ्यानं सांगा कुणाचा आहे आताचा काळ? पुरुष मंडळ तुम्ही सांगा मोकळ्या मनानं, अजिबात काही घाबरू नका. काय होईल ते घरी गेल्यावर पहा. कुणाचा काळ आहे? सुनाचा आहे. प्रामाणिक आहात तुम्ही सगळी माणसं. सुनबाईच्या हातून काही सुटलं, फुटलं, तुटलं, नुकसान झालं तर छोट्या छोट्या कारणानं घरात कधी वाद करायचा नाही, कुरकुर करायची नाही, मनस्थिती बिघडू द्यायची नाही, मन विस्कळीत होऊ द्यायचं नाही. कारण जे काही आपल्याकडनं नुकसान झालेलं आहे
त्याच्या पाठीमागे अर्थ असा असतो की आपल्यावरचं खूप मोठं संकट टळलेलं आहे, हा त्याचा अर्थ असतो. छोट्या छोट्या कारणावरून वाद करून, कारण ते नुकसान झालेलं परत येणार आहे का आपण बोलण्यानं, वापस येणार आहे का नाही, मग त्याच्यावर चिंतन करू नका, स्थिर व्हा. हा, पुन्हा चूक होणार नाही याचा प्रयत्न करा. बेडकानं उडी मारली, सगळ्यांनी बडबड चालू केली. बेडूक कमी बडबड करत होता, त्याच्यापेक्षा जास्त बोलायला लागली माणसं. आता पहा, बेडूक तर मेला, खीर पण खड्डा खोदली टाकून दिली खीर. पण त्या बेडकानं परोपकार केला होता, हजारो लोकांचा जीव वाचून. त्याचं झालं ते पुण्य, आणि त्या पुण्याईच्या बळावरती बेडूक साक्षात नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून मुलगी म्हणून जन्माला आला. किती पुण्य झालं त्याचं, एवढं पुण्य वाढलं त्या परोपकाराचं की नारायणाच्या अंगाचं चंदन, त्या चंदनापासून तो मुलगी म्हणून जन्माला आला. आता नारायण एवढे सुंदर आहेत, त्यांची मुलगी किती सुंदर असेल. नारायणाची ती कन्या एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव मंदोदरी. आणि मंदोदरी आईचं वैशिष्ट्य पहा, आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. भले ती रावणाची पत्नी होती, तुम्ही म्हणाल ती तर मय दानवाची मुलगी होती, नाही, नारायणाचीच मुलगी होती म्हणून सुंदर होती. आणि नारायणानं मय नावाच्या राक्षसाला ती सांभाळायला दिली होती, तू ही सांभाळ म्हणून तिला मयाची कन्या मंदोदरी म्हणत होते, पण ती साक्षात नारायणाची मुलगी होती. एका बेडकाला नारायणाची मुलगी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कोणतं पुण्य तिनं स्वतःच्या जीवनात केलं त्या बेडकानं, फक्त परोपकार. आणि आपले संत सुद्धा सांगतात, पुण्य जर कमवायचं असेल जीवनात तर परोपकार करा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दीदी, पुण्य कमवायला आम्हाला तासनतास भजन करावं लागेल, रोज एका गावाला कीर्तनाला जावं लागेल? अजिबात नाही. तुम्ही तासनतास पारायण करा, तासनतास कीर्तन ऐका, तासनतास पूजा करा, हे करत राहा. पण याच्यासाठी तासनतास तुम्ही रोज हेच करावं असं नाही. तुम्ही कर्म एवढं सुंदर करा. दारात आलेल्या याचकाला भुकेजलेल्या अन्न, तहानलेल्या पाणी आणि थकल्या भागलेल्या माणसाला किंवा जीवन हरलेल्या माणसाला आधार द्या. गोरगरीब लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. कुणी रस्ता चुकलं तर त्याला रस्ता दाखवा. एवढी जरी कर्म तुम्ही तुमच्या जीवनात प्रामाणिकपणे केली ना, तरी तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा परमार्थ घडला, खूप मोठा परोपकार घडला. आणि मग हे परोपकाराचं पुण्य, त्याचं मोजमाप मोजण्यासाठी अजून जगात परिमाण तयार झालेलं नाहीये. मग अशा लोकांच्या पुण्याईला गणना नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना. परोपकार हे फार मोठं पुण्य आहे. आणि हा परोपकाराचा संस्कार या कुटुंबाला आई वडिलांच्या संस्कारामुळे प्राप्त झालेला आहे. विठ्ठल 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 सगळं आहे. आज संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, सोन्यासारखी माणसं आहेत, सगळे जवळ आहेत, पण आई वडील नाहीत. 5 बहिणी आणि 2 भाऊ यांची अवस्था अशी आहे. लेकीबाळी तर फार, आई गेली ना, लेकीबाळीसाठी फार कठीण असतं. दिवाळीच्या मुळा लेकी सावली, लेकी सावली, पाहत सेवा टोली, पाहत सेवा टोली, पंढरीची भेटी लागे जेवा, लागले से आस, भेटी लागी जेवा, लागले से आस.
पाहे रात्रं दिवस पाहे रात्रं दिवस वाट तुझे पाहे रात्रं दिवस वाट तुझे भेट लागी जेवा लागले से आस भेट लागी जेवा लागले से दिवाळीच्या मुळा लेकिया सावली लेकिया सावली पाहत सेवा टोली पंढरीची आई गेली लेकीबाळीसाठी प्रेमाचा सागर आटलेला असतो. आई म्हणजे प्रेमाचा महासागर. तिच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, ऋणमुक्त होऊ शकत नाही. असं जिचं आपल्या जीवनामध्ये स्थान आहे ती आपली माय आहे. त्या आईबद्दल तुकोबाराय वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हित 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 वाहे माऊ लिते चित्ता वाहे माऊ लिते चित्ता वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची वाहे माऊलीचे चित्ता वाहे माऊलीचे चित्ता वाहे माऊलीचे चित्ता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त शेखरदादा सहित सगळ्या गायकांसाठी जोरात टाळी. आमचे पांडुरंग बाबा त्यांच्यासाठी सुद्धा टाळी. फार सुंदर. लेकुराची हित लेकुराची हित लेकुराची हित
लेकुराचे हित. लेकराची काळजी वाहणारं अंतकरण आईच आहे. लेकराबद्दल प्रचंड माया अंतकरणामध्ये धरणारं अंतकरण फक्त आईच आहे. लेकरा पलीकडे जिचं दुसरं जगच नाही ती म्हणजे आई आहे. आईच्या प्रेमाला तेवढ्या बरोबरीचं दुसरं प्रेम जगात तयार झालंच नाही. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळ्यामध्ये धाक दाखवून ज्याला प्रेम करता येतं त्याला बाप म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जिला प्रेमच करता येतं तिला आई म्हणतात. तिच्यासारखं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुणाला जमत नाही. तिचं प्रेम काय आहे ते अनुभवण्यासाठी जगाचा बाप सुद्धा लहान होऊन आलेला आहे. नाहीतर लोक फार विचित्र पहा. आपल्याला नाव ठेवतात काय नवल. देवाला पण म्हणत होती स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जगाच्या बापाला विश्वाचा सत्ताधारी सूत्रधार भगवान, पण लोक फार विचित्र. त्याला म्हटले तू भिकारी आहे. भगवान म्हटले मी कसा भिकारी, सगळं जग मी निर्माण केलंय, फक्त तुमच्या नावावर उतारे आहेत, नाही तर सगळी माझीच संपत्ती आहे, हे सगळं माझंच आहे. लोक म्हटले नाही नाही तू भिकारी आहे. देवानं विचारला रे कशानं मी भिकारी आहे. म्हणे देवा तुझ्याकडे सगळं आहे पण तुझ्याकडे आई नाही. आमच्याकडे काहीच नसू दे पण आमच्याकडे आई आहे, आम्ही खरे श्रीमंत आहोत. भगवान म्हटले खरं आहे यांचं. मग देवाला ते दुःख जाणवलं आणि भगवान परमात्मानं राम रूपात 3 आईंचं प्रेम मिळवलं आणि कृष्ण रूपात 2 आईचं प्रेम मिळवलं. आईची ममता हे सगळ्यात मोठं धन आहे आपल्या जीवनातलं. तिचं प्रेम, तिचं वात्सल्य सगळ्यात मोठं धन आपल्या जीवनातलं. आणि तिच्या प्रेमासाठी तुम्ही तिच्या माये करता, तिच्या वात्सल्याच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही रडावं अजिबात नवल नाही. जगाचा बाप सुद्धा आईच्या प्रेमाच्या आठवणीमध्ये रडतो बरं. आज लेकी बाळी रडत असतील, भावंडांच्याही डोळ्याला अश्रू येत असतील. वयोवृद्ध असणारे जयसिंग बाबा यांना सुद्धा लग्नापासनं ते आत्तापर्यंत आपल्या साथीदाराची साथ आणि तिनं आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे जगली, आपली किती काळजी घेतली, हे सगळं कुटुंबियांना आठवत असेल. एक उदाहरण सांगते मी. आईच्या प्रेमामध्ये तुम्ही आम्ही रडावं नवल नाही, जगाचा बाप सुद्धा रडला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातून मथुरेकडे जाणार आहेत. नंद बाबाच्या वाड्यासमोर सुंदर सजलेला रथ सुटलेला आहे. खामगळवाडी सजलेला रथ पाहून गोपिकांनी विचारलं यशोदा माईला, मा का रथ शृंगारीला सांगीवू मजला अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. लक्ष द्या बरं, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मी काय बोलते त्या बोलण्याकडे लक्ष द्या. सजलेला रथ पाहिला, गवळणी म्हणतात का बरं हा रथ सजलाय. कळालं चुकून त्यांना, हा रथ कृष्णाला घ्यायला आलेला आहे. त्या भोळ्या भाबड्या गाई गुरांचं दोहन गाईंना चारणाऱ्या, गाईचं दही दूध विकणाऱ्या, मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या आणि कृष्णाच्या खोडीची तक्रार घेऊन येणाऱ्या त्या भोळ्या भाबड्या गवळणी अक्रूरजीला हात जोडतायत. अक्रूरजी, कृष्ण आमचा प्राण आहे हो, त्याच्याशिवाय नाही आम्ही जगू शकत. कृष्ण आमचं सर्वस्व आहे. तुम्हाला काय पाहिजे, धन धान्य आजपर्यंत कमवलेलं सगळं तुम्हाला देतो. वाटलं आम्हाला घेऊन जा, आमच्या पतिदेवांना घेऊन जा, आमच्या लेकराबाळांना घेऊन जा, पण आमचं कृष्ण नका नेऊ. कृष्ण या गोकुळाचा प्राण आहे. कृष्णच घेऊन गेलात तर सगळं गोकुळ शरीर तर राहतील पण मेल्यासारखी अवस्था या लोकांची होईल. अक्रूरजी, आमची भावना समजून घ्या ना. नको नेवो भगवान अक्रूरा, नको नेवो भगवान अक्रूर
अक्रूरा नको नेऊ अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान. कीर्तनात बसलेल्या सगळ्या श्रोते मायबापांनी लक्ष मन बुद्धी चित्त एकाग्र करा. हे उदाहरण साधारण नाहीये. या उदाहरणातला भाव कळण्यासाठी तुम्हाला विचारानं मनानं बुद्धीनं त्या गोकुळातल्या त्या प्रसंगासमोर हजर व्हावं लागेल. तुमचं लक्ष इकडे 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 विचलित झालेलं असेल त्या उदाहरणातला भाव तुम्हाला कळणार नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रसंगात तुम्ही जर चित्त नसल्या कारणानं बाजूला राहिलात तर या कीर्तनाचा गाभास तुम्ही हरवल्यासारखा होऊन जाईल. मनबुद्धी विचलित करू नका. लक्ष द्या. त्या गवळणी ज्या कालपर्यंत कृष्णाची तक्रार करत होत्या त्या गवळणी म्हणतात, अक्रूरजी हात जोडतो आम्ही तुम्हाला, आमचं कृष्ण नका ना घेऊन जाऊ. करत होता आमच्या खोड्या पण त्याच्या खोडीमध्ये आनंद होता. चोरत होता आमचं लोणी पण त्याच्या चोरण्यात आम्हाला आनंद होता. नका नेऊ आमच्या कृष्णाला. कृष्ण या गोकुळाचं जीवन आहे. वृंदावनीच्या सकळ जनांसी वृंदावनीच्या सकळ जनांसी देवडे जीवदान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ वृंदावनी आज सुद्धा काय निष्ठा आहे त्यांची. आपण म्हणतो ते परवा येणार होतं, नाही म्हटलं जाऊ दे तिकडच. ही आपली अवस्था आहे. पण गोकुळवासियांच्याकडे भक्तीच एवढी आहे ते अजूनही म्हणतात आमचा कृष्ण परवा येणार आहे. भगवान परमात्माचा रथ गेला. मथुरा पाहिली, कंसाला मारलं, उग्रसेनाला राजा बनवलं, वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका केली. आईचं प्रेम ऐका. 12 वर्षानंतर लेकरू भेटलं. त्या माईला 12 वर्षानंतर पाना फुटलं. काय आईचं प्रेम आहे. 12 वर्षानंतर देवकी माता कन्हैयाला रोज 56 प्रकारचे पक्वान्न जेवणासाठी करायचे आणि एका वाटेत लोणी लावायचे. लोणी पाहिलं की कृष्णाला रडावं. दुसऱ्या मजल्यावर जावं आणि गोकुळाकडे वाहणाऱ्या वाऱ्याला म्हणावं, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गांव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, वहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे, मैं वापस आऊंगा ए गुजरने वाली हवा जरा. वाहणाऱ्या हवेला सांगावं, ए हवा माझ्या यशोदाईला जाऊन सांग तुझा कृष्ण तुझ्या आठवणीत रडतोय म्हणून. देवकी माता म्हणते, लाला का रडतो रे तू, का रडतो, जेवायला वाढलं की तू रडतोस, का रडतो. कृष्ण कन्हैयानं सांगितलं, आई माझ्या ताटाला 56 काय 72 पदार्थ तू लाव,
पण माझ्या ताटाला लोण्याची वाटी लावू नकोस. देवकीने विचारलं, लाला तुला लोणी फार आवडतं, मग आता लोणी का नको म्हणतो? उत्तर ऐका. भगवान म्हणतात, आई ते लोणी पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, म्हणून तू लोणी लावत जाऊ नको ताटाला. काही लोकांनी विचारलं देवाला, देवा चोरण्यासारख्या खूप वस्तू होत्या, अरे तू लोणीच का चोरलं? लोण्याला हिंदीमध्ये माखन म्हणतात. भगवंतानं उत्तर दिलं, बहुत कुछ था चुराने के लिए, लेकिन मैंने माखन ही चुराया, क्योंकि माखन शब्द में पहला शब्द माँ होता है, इसीलिए मैंने उसे चुराया है. माखन में माँ शब्द समाहित, माखन मध्ये माँ शब्द आहे, म्हणून मी त्याची चोरी केली. आईच्या आठवणीत तुम्ही मी रडावं, नवल नाही, जगाचा बाप रडलाय. आणि जगाचा बाप सुद्धा म्हणाल, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई आहे तोपर्यंत कळत नाही बऱ्याच लोकांना, जे पुण्यवान आहेत त्यांनाच कळते. आई गेल्यानंतर मग लोकांना आई दिसते. कुठं? दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये, देवघरातल्या देवांमध्ये आणि वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये, मग माई दिसते. हंबरुणी वासराले, हंबरुणी वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माया, दिसते माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताणा. द्रौपदी माईचा काळ फार जुना आहे. याच माऊलीच्या काळामध्ये लेकरवाळ्या माऊल्यांची अवस्था अशी होती, 5-5, 7-7 लेकरं सांभाळणं सोपं नाही. रत्नप्रभाताई, अलकाताई, शोभाताई, रेखाताई, वंदनाताई, शशिकांतजी उर्फ भाऊसाहेबजी आणि शरद दादा, ही 7-7 लेकरं सांभाळताना त्या आईची अवस्था काय होत होती. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताणा. दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाणा. पिठामंदी पिठामंदी रडतील ही 5 भावंड, आता रडतील. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. प्रचंड प्रेम करते आपली आई, म्हणून लेकुराचे हित, रात्रंदिवस लेकराच्या कल्याणाचं चिंतन करणारी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तुकोबाराय सांगतात, तिच्यासारखं प्रेम करणार नाही. ऐसे कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते. कळवळाची जाती, आयसी कळवळाची जाती, आयसी
करी लाभा विना प्रीती ऐसे कळवळाची जाते 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 ऐसे कळवळाची कळवळाची जाते कळवळाची जाते कळवळाची जाते ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती स्वार्थ न ठेवता प्रेम करणारी पृथ्वीवरची एकच जात ती म्हणजे आई. ती कोणी असू द्या, ती पक्षाची माया असू द्या, पशुची माया असू द्या, माणसाची माया असू द्या, प्रचंड प्रेम करते. तिला स्वार्थ नावाची गोष्ट जमत नाही. आजपर्यंत आईनं कामाची तासिका ठरवली नाही, पगार ठरवली नाही, ओव्हर टाइमचा विचार कधी तिनं केला नाही, दिवाळीचा बोनस मागितला नाही. कामावर गडी ठेवा, पहिला पगार बोलतो, कामाचे तास ठरवतो, दिवाळीचा बोनस मागतो, ओव्हर टाइमची चौकशी करतो, तरी कामात कुचरपणा असतो, त्याच्या कामात प्रामाणिकपणाच नाही. काळ बदलला आता. पूर्वी मजूर मालकाच्या दारात होतं, मालक हाताला काम द्या पोटाला अन्न मिळेल. काळ बदलला. आता मजूर मालकाच्या दारात नाही, मालकच मजुराच्या दारात. कधी पहाटे 4ला आतमध्ये ते निवांत झोपलेलं ना, मालक दारात उभा काकडा करतोय, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. काळ बदललेला आता. आता कामात प्रामाणिकपणा नाहीये. पण आईच्या कामामध्ये कधीच कुचराई दिसली नाही. रात्री 2 वाजता उठून तिला म्हणा, आई भूक लागली ग, ती कधीच म्हणणार नाही टोपल्यात आहे घेन खा. ती काय म्हणाल, बाळा 5 मिनिटाचा वेळ दे, मला गरम ज्वारीची भाकरी आणि दूध देते तुला तापलेलं, दूध भाकरी खा. आणि हीच बायकोला म्हणा, अगं भूक लागली ग, टोपल्यात ठेवलं घ्या आणि खा. म्हणजे बारामतीतल्या तशा नाही आहेत. आपल्या खामगळवाडीच्या बिचाऱ्या खूप छान आहेत. तुम्ही किती छान आहात. आमच्या डॉक्टर मॅडमवरनं मी अनुभव घेतला. आज रात्री 2-2:30 वाजले होते आम्हाला पोहोचायला त्यांच्याकडे, 2:30-3. रात्री उठून दिदी चहा घेणार, कॉफी घेणार, काय घेणार. खरं तर आमच्यामुळे त्यांना त्रास झाला. आम्हीच रस्ता चुकलो, रस्ताच सापडं ना आम्हाला. डॉक्टर साहेबांना मला घ्यायला यावं लागलं रोडवरती. या माऊलीनं आम्ही झोपेत आहे तोवरच उठून आमच्यासाठी स्वयंपाक केला. म्हटलं डॉक्टरच्या परिवारात संतांचा एवढा सत्कार कसा. मग मला कळालं डॉक्टर मॅडमच्या माहेरच्या सगळ्या कुळामध्ये सगळे धार्मिक कीर्तनकार, तिकडचं वातावरण आहे. म्हटलं त्याच्यामुळेच ही सेवा घडलेली आपली. तसं या बारामतीतल्या, या भागातल्या, या खामगळवाडीच्या आणि पाहुणे रावळे आलेल्या सगळ्या माऊल्या खूप छान आहेत, खूप छान. तरी पण आईच्या प्रेमाची बरोबरी नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. फुलं काही लोकांना पोहोचलेली नाही आहेत. मला विठोबा रुक्माई भजन घ्यायचंय. फुलं वाटून घ्या तुम्ही यांना. विठोबा रुक्माई भजन घेणार आहोत आम्ही. फुलं वाटा. आणि विठोबा रुक्माई भजन झालं की आम्ही पुंडलिकचा गजर करू. अभंग असतो का अण्णा इकडे? अभंग असतो का? मग अभंग जर असेल तर तो शेवटीच घ्यावा लागणार आहे. तुम्ही फुलं वाटून घ्या, आम्ही आमचं कीर्तन पूर्ण करून घेतो. आम्ही जेव्हा फुलं फेका म्हणू तेव्हा तुम्ही फेकायची. ऐसी कळवळ्याची जाती स्वार्थ न ठेवता ही प्रेम करते, म्हणून म्हाताऱ्या माय बापांना कधी आपण त्रास द्यायचा नाही. खामगळवाडी कान देऊ नाही का? आईनं किती सहन केलंय. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. डॉक्टर साहेब या समोर या. विठ्ठल 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 विठ्ठल
कितीतरी हजार रुग्णांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणारा व्यक्तिमत्व, माणसातला देव आपले गोफणे डॉक्टर साहेब. तुम्ही खुर्चीवर बसले असता तर फार बरं झालं असतं, तुम्हाला त्रास नसता झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वाढवते, आपल्यासाठी कष्ट घेते, सायास घेते, स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवते ती आई. पण जेव्हा आई वडील म्हातारे होतात ना, या खामगळ कुटुंबाला नाही, पण आता आम्ही खूप फिरतो समाजामध्ये, खूप साऱ्या लोकांना आई वडिलाचा कंटाळा येतो. सून घरात आली की यांचं डोकं बिघडतं आणि मग त्यांना आई वडिलाबद्दल तिरस्कार निर्माण होतो. ज्यांनी घडवलं त्यांच्याबद्दल तिरस्कार. म्हातारी माणसं घरात घोरायला लागली ना, ते म्हणतात काय यांचं घोरणं चाललंय. म्हाताऱ्या माणसाला थुंकी टाकायला डब्बा नाही सापडला तर ही लोक म्हणतात यांनी थुंकून थुंकून घर खराब केलं. थुंकी टाकायला डब्बा सापडला नाही तर त्या थुंकीवरनं त्यांना बडबड करू नका. कारण जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपलं सुद्धा नाकतोंड गळत होतं, पण त्यांनी आपला कधीच तिरस्कार केला नाही. आईनं प्रसंगी डोक्यावरच्या पदरानं आणि म्हाताऱ्यानं डोक्याच्या फेट्यानं आपलं नाकतोंड पुसलंय. हे का बरं आपण विसरून गेलो. म्हाताऱ्या माणसांना कधी कधी कपड्यात घाण होते, तब्येत खराब होते म्हातारपणी, शक्तिहीन होतो माणूस. कपड्यात घाण झाली की सगळे बडबड करायला लागतात, कळतच नाही कपडे खराब केले. नका ना बोलू त्यांना. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण त्यांच्या जेवत्या ताटाजवळ घाण टाकली होती, एक जण सुद्धा आपल्याला बोललं नाही हो. घाण काढली, अगोदर आपली व्यवस्था लावली, नंतर ती माणसं जेवायला बसली. हे का विसरतोय आपण. थुंकी टाकायला डब्बा सापडत नाही, प्रसंगानं प्रारब्धानं पुण्यानं समोर उभे असाल तर डब्याची वाट पाहू नका, उंजळ पुढं करा आणि म्हणा बाबा आई माझ्या उंजळीत थुंकी टाका. जर त्यांची थुंकी तुमच्या हातात घेतली ना, जगासमोर हात पसरण्याची वेळ तुमच्या जीवनात कधीच येणार नाही. पण हे कळत नाही आपल्याला. म्हाताऱ्या माणसांनी बडबड केली की आपल्याला राग येतो, काय बडबड लावली यांनी. नका त्यांचा राग करू. लहान होतो आपण, आपल्याला खांद्यावर टाकून गावच्या जत्रेला घेऊन गेले होते. जत्रेतला फुगा, ट्रॅक्टर, घोडा पाहिला आपण आणि आपण 2 तास त्यांच्या कानात किरीकिरी केलेली. बाबा घोडा, बाबा फुगा, बाबा ट्रॅक्टर, बाबा बाबा ते मला पाहिजे. हे त्यांनी सहन केलंय. आज आपल्याला काय झालं सहन करायला. म्हाताऱ्या माणसांच्या घोरण्यानं झोप मोड होते. कोणी म्हणतं दिवसभर काम करायचं आणि रात्री यांचं घोरणं ऐकायचं, झोपच नाही आम्हाला. नका राग करू त्यांचा, कारण आपल्याला झोप लागावी त्याच्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री जागरण केलेलं आहे. ज्या आईला सूर कळत नाही, ताल कळत नाही, त्या माऊलीनं आपल्यासाठी रात्र रात्र अंगाई गायलेली आहे. आपली माय आपल्यासाठी बोललेली. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. जिला सूर कळत नाही, ताल कळत नाही, तिनं आपल्यासाठी अंगाई गायलेली आहे. मग आपण त्यांना बडबड का करावे. आई वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. ते वृद्धापावस्थेला प्राप्त झाले की त्यांची सेवा करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. पंढरीचा विठोबा तुमच्या घरी येईल, तुमचं गाव पंढरपूर होईल किंवा आणखी एखादा नवीन तीर्थ तयार होईल, पण त्याच्यासाठी पुंडलिकासारखी तुम्हाला आई वडिलांची सेवा करावी लागेल. दुसरी सेवा नाही केली तरी चालेल. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले. काही लोक घरातल्या तीर्थाला माय बापाला लाथाखाली तुडवतात आणि तिकडं खांद्यावर झेंडा घेऊन निघतात. ज्ञानोबा तुकाराम, तुम्ही झेंडा तर घेऊन जातो, दांडा घेऊनच उभा आहे तुमच्यासाठी. नाही येऊ देणार तो तुम्हाला तिकडे. घरच्या तीर्थाला पायाखाली तुडवता आणि तिकडे झेंडे घेऊन मिरवता. जवळच्या तीर्थाचं महत्व समजून घ्या. माणसात देव पहा.
आपली जवळची माणसं. आपलं सगळ्यात मोठं तीर्थ आहेत आपली आई आणि आपले वडील. त्यांचं दर्शन घेतलं ना, विठुरायाचं दर्शन झाल्याचं पुण्य आहे तुमच्या प्रारब्धात. आई वडिलाचं दर्शन घेऊन जे लोक दिवसाची सुरुवात करतात त्यांचा तो दिवस यशस्वी आहे, तो दिवस त्यांचा सफल झाला. सगळ्यात मोठा आशीर्वाद देणारं स्तोत्र म्हाताऱ्या मायबापाला जपा, त्यांचा आशीर्वाद घ्या. पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे, पण आई वडिलाचं नातं एकाच जन्माचं आहे. म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं शाब्दिक किंवा कृतीतलं दुःख होईल अशी कोणतीच कृती करू नका. अलीकडे खूप भयंकर पाहायला मिळतं, माय बापाला कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढतात आणि कुत्र्याला ताटात घेऊन जेवतात. ठीक आहे, तुम्हाला आवडतंय ना, कुत्र्याला ताटात घ्या ना, तर तुम्ही त्याच्या ताटात जेवा, तुम्हाला जमतंय ते करा, पण माय बापाला कुत्र्यासारखी वागणूक देऊ नका. कुत्र्याला किती ताटात घेऊन जेवले ना, कधीतरी डोकं सरकल्यानं म्हणा कशानं म्हणा, ते तुम्हाला भुंकल्याशिवाय चावल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढा, ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा फरक आहे आई वडिलांच्या मध्ये. त्यांचं महत्त्व आपल्या जीवनातलं समजून घ्या. डॉक्टर साहेब, खूप फिरतो आम्ही, खूप फिरतो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास आहे आमचा. असे काही नग पाहायला मिळतात आम्हाला. काही लोक काय म्हणतात, काय दिलं आमच्या बापानं आम्हाला, काय दिलं ना, शिक्षण दिलं ना, प्रॉपर्टी दिली ना, गाडी दिली ना, बंगला दिला, काय दिलं. ऐका, बापानं प्रॉपर्टी दिली का नाही काही महत्वाचं नाही ते, कारण बापानं दिलं तुम्हाला मिळालं असं अजिबात नसतं. आपला परमार्थ सांगतो, आपला संप्रदाय सांगतो, धन मान हे तुम्हाला प्रारब्धानं मिळणार आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. त्याच्यासाठी माई बापाला कधी गुन्हेगाराच्या कटघऱ्यात उभं करायचं नाही. आपल्या बापानं धन दिलं का नाही महत्वाचं नाही, आपल्या बापानं आपल्याला गाडी दिली का नाही ती महत्वाची नाही, आपल्याला पैसा दिला का नाही तो सुद्धा महत्वाचा नाही. कारण आपल्या बापानं अशी एक मोठी गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ती माहिती आहे पण त्याचं महत्व आपल्याला लागत नाही. तुम्ही म्हणाल दीदी काय दिलं काय दिलं काय दिलं, तुम्हाला पण माहिती आहे काय दिलं. प्रॉपर्टी, पैसा, गाडी, बंगला हे दिलं का नाही महत्वाचं नाही, पण समाजामध्ये ताठमानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं मागायला जाऊ नका. एखाद्याकडे प्रचंड संपत्ती आहे पण बापाचं नाव सांगता येत नाही, याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे. बोलणं थोडं जड जाईल पण पुराव्याशिवाय बोलणार नाही. कधीतरी वेश्याच्या मुलाकडे पहा की ज्याला बापाचं नाव सांगता येत नाही, धनसंपत्ती भरपूर आहे पण त्याचं दुःख किती भयानक आहे. संतांचा पुरावा आहे, पंची पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना. पुरावा आहे. म्हणून आई वडिलांचं महत्व समजून घ्या. खूप दिलं त्यांनी आपल्याला आणि त्यांचा आशीर्वाद जर मिळाला ना तर जीवनात काहीच कमी नाही, काहीच कमी नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. विठोबा रखुमाई, 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय, हाँ सावकाश. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय
श्राद्धाच्या प्रसंगी होणं हे त्या व्यक्तीच्या जीवनातल्या पुण्याचं लक्षण आहे. जिथे कीर्तन चालू आहे तिथे देव आहे, आणि जिथे देव आहे तिथे साक्षात मुक्ती मोक्ष प्राप्त झालेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आईंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. 5 बहिणी 2 भावंड, या लेकरांनी या बहीण भावंडांनी एवढं प्रेमानं राहावं असंही मला डॉक्टर साहेबांनी अगोदरच सांगितलं. भाऊसाहेबजी एवढं सरळ सरळ मोकळ्या मनाचा माणूस आहे, या माणसाला कपट नावाची गोष्ट जमत नाही. आणि बोटावर उसाचा हिशोब हे त्यांनीच मला सांगितलं होतं, डॉक्टर साहेबांनीच. तर असं हे सरळ सरळ साधं सरळ निष्पाप निरागस मनाचं व्यक्तिमत्व या सगळ्या कुटुंबानं जीवाभावानं राहावं. आपल्या वडिलांची सेवा करावी, आणि सेवा करत आहेत. वडिलांच्या व्यवस्थेवरनं लक्षात येतं, त्यांच्या स्थितीवरनं. बस आपल्या इकडे 12 वाजता फुलं टाकण्याची पद्धत आहे. कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळे आम्ही थोडं पुढे वाढवलेलं आहे, आणि एकदा का फुलाचा अभंग झाला की मग पुढे बोलण्यात काही हे राहत नाही, म्हणून मी पुढे एक 10 ते 15 मिनटं पुढे कीर्तन वाढवलेलं आहे. 2 मिनटं माझ्यासाठी. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं माझं गाव आहे. त्या गावी आमच्या शेखरदादा जाधवांचं येणं झालेलं आहे. खूप मोठा कलशारोहण सोहळा आम्ही तिथे पूर्ण केला. तिथे कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे. कल्याण स्वामी महाराज खूप मोठे संत होऊन गेले. महाराजांचा खूप जुना इतिहास आहे. त्या मठाची सेवा आम्ही करत आहोत. आमची परमार्थात 11वी पिढी आहे. मागच्या 16 वर्षापासनं मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्या भूमीमध्ये मी चालवते. कितीतरी मुली कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक बनल्या. पखवाज पुरुषाचं वाद्य आहे, मुलीनं किती छान वाजवावं त्याचं उदाहरण आहे. 8वी 9वी 10वीच्या वयातली ही लेकरं आहेत, किती सुंदर गातात. त्यांचं वय नाही तेवढं गाण्याचं, पण त्या गातात. अशा कितीतरी मुली कीर्तनकार, कथाकार बनल्या. एका मुलीपासून संस्था चालू केली. खामगळ लक्ष देऊ नाही का, तुम्हाला प्रेरणेसाठी सांगते. एका मुलीपासून संस्था चालू केली. आज 250 ते पावणे 300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. मुलीने जर चूक केली तर तिला छडीची शिक्षा नाही, डॉक्टर मॅडम, तिला छडीची शिक्षा नाही. मुलीने जर चूक केली तर तिने एकदा 11 वेळा हरिपाठ म्हणावा, नाहीतर 51 वेळा हनुमान चालिसा म्हणावा, नाहीतर 11,000 नामजप करावा, तेव्हाच तिला चुकीला माफी. अशी शिस्त संस्थेमध्ये लावलेली आहे. शक्यतो त्या चुकाच करत नाही, आणि जरी केल्या तर त्या फायद्यातच पडतात त्यांना, कारण त्यांच्याकडनं त्या शिक्षेच्या का माध्यमातून होईना चिंतन घडतं. आणि त्या मुली शाळेचा अभ्यास अधिक वारकरी संप्रदायाचा अभ्यास करता. अशी गोरगरिबाची लेकरं तिथे शिकताय. ठराविक आणि मोजक्या मुली अशा आहेत की ठराविक आहेत, त्या सगळ्याच नाहीत. ठराविक मुली अशा आहेत की त्यांना आई नाही, वडील नाही, कोणीच नाही. त्यांना सर्वस्वी आपण संस्थेच्या माध्यमातून सांभाळतो. संस्थांना कुठलाही राजकीय शासकीय फंड निधी नाही. कथा कीर्तनाच्या माध्यमातून जे मला मानधन प्राप्त होतं, जी लोक मला मदत करतात, त्यातून संस्थांचं बांधकाम आणि ज्यांना कुणी नाही त्या मुलींची व्यवस्था, हे सगळं काम चालतं. लोक अन्नदानासाठी सहकार्य करतात. तुम्हा सगळ्यांना माझं आवाहन आहे, ज्या कामासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलंय त्या कामात तुम्ही मदतीचा छोटासा हात आमच्यापर्यंत पोहोचवावा. आणि माझ्यासोबत पावती बुक सुद्धा आहे. आपण पावती घेऊन कल्याण स्वामी संस्थांच्या कार्याला सहकार्य करावं. ते काम किती सुंदर चाललेलं आहे हे मला तोंडानं सांगायची गरज नाही. त्याच्या सगळ्यात मोठे साक्षीदार शेखरदादा जाधव हे आहेत. त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले. जेव्हा जेव्हा या भागात माझं येणं होतं ना, त्या त्यावेळेला ही सगळी मंडळी साथीला असतात. तुम्ही भाविकांनी भरभरून कल्याण स्वामी संस्थांच्या आणि मुलींच्या या सेवा कार्यामध्ये अन्नदानासाठी म्हणा, आणखी व्यवस्थेसाठी म्हणा, भरभरून सहकार्य करावं आणि या चांगल्या कामाचा आशीर्वाद तुमच्यासोबत घ्यावा, ही सगळ्यांना विनंती. शेखरदादांनी मगाशी कानात येऊन सांगितलं, दीदी पुण्यामध्ये हृदयविकाराच्या त्रासानं त्रस्त झालेली माणसं जेव्हा जातात, तर आमचे गोफणे डॉक्टर साहेब यांना तर मी कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. फोनवरतीच बोलणं असायचं. डॉक्टर साहेबांना मी फक्त फोन करावा, असं पेशंट आहे. डॉक्टर साहेबांनी अगदी पैशाचा अजिबात विचार नाहीये. कितीतरी म्हणजे 19,000 का काही रुग्ण मला सांगितलं सुद्धा, मला लक्षात नाही राहिले. एवढ्या रुग्णांना, गोरगरीब लोकांना विनामूल्य त्यांच्या आरोग्याची चिकित्सा करून देणं, त्यांच्या हृदयाची चिकित्सा करून त्यांची तब्येत व्यवस्थित करण्याचं काम, हे खूप मोठं पुण्याचं काम गोफणे डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. मी मगाशीच बोलले, गोफणे डॉक्टर हे फक्त डॉक्टर नाहीत, एक माणसातला देव आहे. देव माणूस आहे, माणसातला देव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एवढा सुद्धा गर्व नाही हो. मी रात्री त्यांना फोनवर बोलले, म्हटलं आम्ही रस्ता चुकलोय, पण तुम्ही आम्हाला घ्यायला येणार का? मी हा प्रश्न का केला त्याचं एकच कारण होतं. म्हटलं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
आपण कुठं परेशान करावं, पहिल्यांदाच निघालोय. डॉक्टर शांत आहेत का रागीट आहेत आपल्यालाच माहिती नाही. ते म्हटले दीदी अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात, असं कसं, आमच्या भाग्यवान दिवसभर तुमची व्यवस्था येण्याची सोय लावतायत आणि तुम्ही म्हणतायत की घ्यायला येणार का, तुम्ही आहेत तिथंच थांबा, आलोच. मलाच वाईट वाटलं की आपण अशा ज्येष्ठ व्यक्तीला एवढा इथपर्यंत येण्याचा त्रास दिला. असो, खूप वेळ घेतलाय मी तुमचा. डॉक्टर साहेब आपल्या काही भावना व्यक्त करणार आहेत, पण त्याच्या अगोदर आपण जय विठ्ठल फुलं वगैरे सगळं टाकून घेऊ. मग तरी लोकांनी 5 मिनिटं आपली जागा सोडायची नाही. आणि ज्यांना कल्याण समिती संस्थांमध्ये शिकणाऱ्या सगळ्या लेकरांसाठी ज्यांना मदत करायची आहे, कीर्तन झाल्यानंतर फक्त 5 मिनिट, माझी शिर्डीच्या भागात कथा चालू आहे, मला प्रवास खूप दूर आहे, त्याच्यामुळे मला काही जास्तीचा वेळ थांबता येणार नाही, पण भाविकांनी त्या माझ्या पवित्र कार्याला सहकार्य करावं हे सगळ्यांना आवाहन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम